नवरात्र दिवाळीच्या तोंडावर महागाईमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत। राज्यातल्या वॅट दरात 1% वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो। पेट्रोलच्या दरात ₹1.5 प्रति लिटर वाढ होणार आहे। तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू, शोभेच्या वस्तू यांच्याही दरांमध्ये वाढ होणार आहे। टीव्ही, फ्रीज, फर्निचर, वाहनं, फरसाण, मिठाई, प्रक्रिया केलेली फळं महागणार आहेत। डिझेलच्या दरात मात्र कुठलीही वाढ होणार नाहीये। येत्या 48 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। गणपती विसर्जनावेळीही पावसानं राज्यभरात हजेरी लावली होती। मुंबई उपनगरात गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 39.93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पूर्व उपनगरात 36.37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही पावसानं हजेरी लावली। कोकण, गोवा भागात 24 तासात जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। 19 सप्टेंबरला राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात 17, 18, 19ला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। मराठवाडा आणि विदर्भात येत्या 24 तासात काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे, ज्यात मदनसुरी, गुजरंगा, येळनूर, औराद, शहाजनी, तगरखेडा आणि औसा तालुक्यातील किल्लारीचा समावेश आहे। या सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडले गेले आहेत, मात्र तगरखेडा बंधाऱ्यातील काही दरवाजे ऑपरेटरच्या झोपेमुळे उघडलेच नाहीत। परिणामी बंधाऱ्याची पाळू फुटली आणि कोट्यवधी लिटर पाण्यानं बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने आपला प्रवाह बदलला। त्यामुळे नदीपात्रातील पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात घुसलं। तसंच लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाहून गेलं। पाटबंधारे विभागाचा कर्मचारी ऑपरेटर साठे यांच्या चुकीमुळेच तेरणा नदीपात्रातील 8 किलोमीटरमधील सर्व पाणी वाहून जाण्याची भीती आता व्यक्त केली जाते। दरम्यान यावर नियंत्रण मिळवू असा दावा अधिकारी करतायत। दरम्यान शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील बिंदगिहाळ बंधाऱ्याचे आणि निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत। तसंच औसा तालुक्यातील खुंटेगाव साठवण तलावही भरभरून वाहत असून या तलावाची पाळू फुटण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सर्वदूर पावसामुळे बळीराजाला खऱ्या अर्थानं दिलासा मिळालाय। अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। सुरुवातीच्या पावसानंतर पावसानं मोठा ब्रेक घेतल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता। मात्र जी पिकं करपण्याच्या मार्गावर होती ती पिकं या पावसामुळे वाचली आहेत। त्यामुळे हा पाऊस मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा ठरलाय। गेल्या 3 दिवसात नांदेड जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे। पोळ्यानंतर सोमवारी जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली। गुरुवारपर्यंत पाऊस सुरूच होता। गणेश विसर्जनाच्या दिवशी दिवसभर पावसाची रिपरिप चालू असल्यानं गणेश विसर्जनही पावसातच करावं लागलं। जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी 776 मिलीमीटर म्हणजेच 81% पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे, तर लोह तालुक्यातील सुनेगाव तलावासह काही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत। नांदेड शहरातील विष्णुपुरी जलाशय 100% भरला असून धरणाचा एक दरवाजाही उघडण्यात आला होता। मंगळवारी नांदेड तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली। या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। मराठवाड्यासह राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली। असं असलं तरी उत्तर महाराष्ट्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे। नाशिक शहर परिसरात गेल्या 48 तासांपासून ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळल्या, मात्र हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही। त्यामुळे परतीच्या पावसाकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। गुरुवारी नाशिक जिल्ह्यात सरासरी 26.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नगर, जळगावमध्ये काही भागात पाऊस आहे, तरी काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। यंदाच्या वर्षी सर्वात गंभीर परिस्थिती धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळते। धुळ्यामध्ये आतापर्यंत सरासरी 315 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 150 मिलीमीटर पाऊस कमी आहे। नंदुरबारमध्येही सरासरीपेक्षा पाऊस कमी पडलाय। यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पावसाअभावी देशोधडीला लागलाय। पावसानं मारलेली दडी आणि त्यात तापणारं ऊन यामुळे सोयाबीनचं पीक पूर्णतः करपून गेलंय। गेल्या 4 वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आलाय। हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त होत असल्यानं शेतकरी पुरता खर्चून गेलाय।
या वर्षी सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानं पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला, मात्र त्यानंतर पिकं परिपक्वतेच्या अवस्थेत आली असतानाच पावसानं दीर्घदडी मारल्यानं खरीप पिकांवर दुष्परिणाम होतोय। शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा वाढवून मोठ्या अपेक्षेने यावेळी सोयाबीनची लागवड केली होती, मात्र पीक वाया गेल्यानं शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडलाय। प्रधानमंत्री आवास योजनेची 2011ची यादी रद्द करावी आणि फेरसर्वेक्षण करून योग्य लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा या मागणीसाठी गरजू ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं दिलं। भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी बांधव यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। घरकुलापासून ग्रामस्थ वंचित आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील कुडामातीची घरं असलेल्या लाभार्थ्यांचं फेरसर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा सरसकट लाभ द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मुंबई इथं विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निषेध करून विदर्भवाद्यांनी यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। विदर्भवादी कार्यकर्त्यांनी यवतमाळ बस स्थानकाच्या चौकात एकत्र येत मनसे आणि राज ठाकरे विरोधात घोषणा दिल्या आणि राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। स्वतंत्र विदर्भ राज्य हा विदर्भवासियांचा हक्क असून वेगळा विदर्भ होईस्तोवर विदर्भातील जनता स्वस्थ बसणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं। पालघर तालुक्यातल्या वाडा तालुक्यातल्या पेठरांजणी गावात आणखी एका मुलीचा कुपोषणानं मृत्यू झालाय। रोशनी सवरा असं या 2 वर्षांच्या मुलीचं नाव आहे। याआधी ईश्वर सवरा आणि सागर वाघ या दोघांचा मृत्यू झाला। हे दोघंही मोखाडा तालुक्यातील आहेत। गेल्या 15 दिवसातला पालघर जिल्ह्यात कुपोषणानं झालेला हा 3रा मृत्यू आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात तिघांचा कुपोषणानं मृत्यू झालाय। ईश्वर सवरा आणि सागर वाघ हे दोघंही मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायतमधील, तर वाडा तालुक्यातील पेठरांजणी गावातील रोशनी सवरा या 2 वर्षांच्या चिमुकलीचा कुपोषणानं मृत्यू झाला। कुपोषणानं 600 मुलं मेली तर असू दे असं धक्कादायक विधान आणि असंवेदनशील विधान आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केलंय। पालघर मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी इथं आदिवासींचा सरकार विरोधातला संताप पाहायला मिळाला। आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा कुपोषणानं मृत्युमुखी पडलेल्या बालक सागर वाघ यांच्या कुटुंबियांना भेटायला आले होते, मात्र सागरच्या आईनं आणि आजीनं सावरा यांना चक्क दारातूनच हाकलून दिलं। 15 दिवसानंतर फक्त फोटो काढून घ्यायला आला आहात का असा संतप्त सवाल सागरची आई सीता हिनं मंत्री महोदयांना विचारून अगदी दारातच त्यांचा पाणउतारा केला। अखेर मंत्री महोदयांना ताफ्याचं तिथून काढता पाय घ्यावा लागला। आमची काय केलं तुम्ही? वाद घालायसाठी आम्हाला तुम्ही वादच घाला, आम्ही वादच घालतो, काही करू नका। बरोबर आहे, तुम्ही काय केलं? 600 पोरं नेली वाहनापेक्षा बाहेर अजून काय करणार? असू दे माझं ऐका, 600 पोरं नेली असू दे, 600 पोरं नेली त्याच्यावरती उपाययोजनाच करतो आम्ही। कोण करतो? पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरून आता राजकारण रंगू लागलं। या बालमृत्यूला आदिवासी विकास मंत्र्यांसह महिला आणि बालकल्याण मंत्री जबाबदार असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खात्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। विष्णू सावरा जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आदिवासी विभाग जेवढे जबाबदार आहेत, त्याचे मंत्री जेवढे जबाबदार आहेत तेवढेच महिला बाल कल्याण मंत्री सुद्धा जबाबदार आहेत, महसूल खात्याचे मंत्री सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत। याचा अर्थ हे सर्व विभाग या कुपोषित मृत्यूच्या पाठीमागे आहेत। त्यामुळे या सर्व विभागाच्या आतापर्यंतच्या एकूण या 2 वर्षातल्या कारभाराची पूर्ण चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। चौकशीच्या अंती नाही तर जनाची नाही मनाची थोडीशी तरी लाज बाळगून विष्णू सावराजींनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। कोल्हापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। वीरेंद्र तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचं एसआयटीनं म्हटलंय। रात्री पुण्याच्या येरवडा जेलमध्ये वीरेंद्र तावडेची रवानगी करण्यात येणार आहे। दुसरीकडे तावडेला चुकीची रक्तदाबाची औषधं दिल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केलाय। मुंबई आग्रा महामार्ग नाशिककरांसाठी जीवघेणा ठरतोय, त्यामुळे राज्यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत। घोटी टोल संतप्त विद्यार्थ्यांनी तब्बल 2 तास रोखून धरला होता।
नुकताच टाकेघोटी गावाजवळ झालेल्या अपघातात 2 विद्यार्थ्यांना ट्रकनं उडवल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जायबंदी झाला। या घटनेनं इगतपुरी तालुक्यातील संतप्त विद्यार्थ्यांनी थेट आपल्या महाविद्यालयातून महामार्गाचं नियंत्रण करणाऱ्या टोल ताब्यात घेतला आणि संपूर्ण वाहतूक ठप्प केली। जिल्ह्यात दिवसाला सरासरी 2 बळी जात असल्यानं महामार्गाचे आणि त्यावरील वाहतुकीचे पुनर्सर्वेक्षण होणं गरजेचं असल्याचं मत नाशिककरांनी व्यक्त केलं आहे। सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला पाहण्याच्या नादात एका तरुणाला शॉक लागल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश टोसरे इथल्या एकता गणेश मंचला भेट देण्यासाठी आले होते। त्यावेळी या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आर्ची आणि पडशाचे हजारो फॅन्स त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यावेळी जागा कमी असल्यानं अक्षय वैद्य हा तरुण इलेक्ट्रिक पोलवर चढला। याचवेळी या पोलमधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे त्याला जोरदार शॉक लागला। या घटनेत अक्षयच्या हाताला दुखापत झाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दहिगावमध्ये बंधाऱ्यावर अद्याप पूल झालेला नाहीये। त्यामुळे दहिगाव इथल्या शेतकऱ्यांना आपली 500 एकर शेती करण्यासाठी जीव मुठीत घेऊन 4 फूट पाण्यातून जावं लागतंय। तसंच दहिगावपासून आसनगाव, शहापूर, बनवडी, अनपटवाडी या 5 गावांचा संपर्कही तुटलाय। बांधकाम विभागानं त्वरित या बंधाऱ्यावर पूल न बांधल्यास जलसमर्पण करण्याचा इशारा दहिगाव ग्रामस्थांनी दिलाय। कास पठार आता बहरायला लागले। आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर एकूण 132 पैकी सुमारे 80 प्रकारची फुलं आणि वनस्पती बहरले आहेत। कास पठारावरची रंगांची उधळण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे। त्यामुळे ऑनलाईन बुकिंगद्वारे दररोज फक्त 3000 पर्यटकांना प्रवेश दिला जातोय। हा कास पठारावरील फुलांचा आविष्कार 2 महिने पाहायला मिळणार आहे। देशभरातून सुमारे 2 लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे। प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा सर्वच करतात, मात्र त्यावर ठाम उपाय केले जात नाहीत। अलिबाग तालुक्यातील झिराड या छोट्याशा ग्रामपंचायतीनं आपलं गाव प्लास्टिक पिशवी मुक्त करण्याचा संकल्प सोडलाय। ग्रामस्थांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय। त्यासाठी ग्रामस्थांना प्लास्टिक पिशवी न वापरण्याचं आवाहन करण्याबरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबाला 2 बास्केटचं वाटप ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलंय। गावातील प्रत्येक व्यक्ती आता बाजारात खरेदीसाठी जाताना या बास्केटचा वापर करतो। परिणामी दुकानदारांनीही पिशव्या देणं बंद केलं असून गावानं प्लास्टिक पिशवी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे। प्लास्टिकच्या पिशव्यांचा खूप वापर होत होता। आता आम्हाला ग्रामपंचायतीने 2 बकेटे दिले, एक भाजीसाठी एक मच्छीसाठी। आम्ही त्याचा वापर करतो आणि आता आम्हाला दुकानवाले पण पिशवी आम्ही मागत नाही त्यांच्याकडून। घरपट्टीस 2 बकेट देण्याचा ग्रामपंचायतीने उपक्रम राबवला। त्याच्यामध्ये एक मोठा बकेट म्हणजे तो भाजीसाठी आणि किराणा मालासाठी आणि छोटा बकेट आहे तो मच्छीसाठी। तर गेल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेपासून आजपर्यंत चांगला प्रतिसाद त्याला ग्रामस्थांनी दिलेला आहे। सध्या दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे। एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 13 जणांचा चावा घेतला। यामध्ये दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। दापोली नगरपंचायत कर्मचारी प्रदीप पिसे हे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत। कोंडावरच्या पाण्याच्या टाकीजवळ ऑन ड्युटी असताना हा कुत्रा चावला। गेल्या 2 महिन्यातील दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेण्याची 3री घटना आहे। या 3ही घटनांमध्ये आतापर्यंत 339 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। तसंच 2 जणांचा मृत्यू यापूर्वीच झालाय। पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात दापोली नगरपंचायत अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। तब्बल 28.5 तास चाललेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची दुपारी 3 वाजता सांगता झाली। त्यामुळे मिरवणूक लवकर संपवण्याच्या प्रयत्नांवर याही वर्षी पाणी फिरलं। मिरवणूक रेंगाळल्यामुळे वाहतूक कोंडी तसंच ध्वनी प्रदूषणाच्या त्रासानं नेहमीप्रमाणे परिसीमा गाठली होती। गुहागर तालुक्यातील पोलिसांनी आज आपल्या गणपतींचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं विसर्जन केलं। 24 तास गणपती उत्सवात कर्तव्य बजावणारे पोलीस वेळात वेळ काढून आपला गणपती उत्सव साजरा करतात। अनंत चतुर्दशीला राज्यातील सर्व गणपतींचं विसर्जन होतं। त्याचवेळी राज्यातील पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात। त्यामुळे पोलिसांनी आपल्या पोलीस स्थानकात विराजमान केलेल्या गणपतीचं पौर्णिमेला विसर्जन केलं। या मिरवणुकीत वेगळेपण पाहायला मिळतं, ते म्हणजे सर्व धर्म समभावातून ही मिरवणूक काढली जाते। सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या मिरवणुकीच्या माध्यमातून केला जातो। तसंच ढोल ताशांच्या गजरात तसंच भजन वारकरी मंडळींच्या सहभागात या गणपतीची मिरवणूक निघते। अगदी विद्यार्थ्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळे या मिरवणुकीत दरवर्षी सहभागी होतात। यावेळी मिरवणुकीत बेटी बचावचा संदेश देण्यात आला।
बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतल्या चौपाट्यांवर अस्वच्छतेचं साम्राज्य पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी चौपाटीचा परिसर स्वच्छ केला। डेंग्यूनं सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय। मुंबई आणि परिसरात आतापर्यंत 122 डेंग्यूचे रुग्ण आढळले तर 1000च्या वर संशयित आढळून आले। राज्यात आतापर्यंत 2572 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत। डेंग्यूप्रमाणेच मलेरिया, चिकनगुनियाचीही भीती आहे। अमेरिकेत कहाणी 2चं शूटिंग संपवून भारतात परतल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झाल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतून भारतात दाखल झाल्यानंतर खूपच थकवा जाणवल्यानं आणि तापही आल्यामुळे विद्यानं तपासणी केली। त्या तपासणीतच डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान विद्या बालन ज्या इमारतीत राहते त्या इमारतीत राहणाऱ्या मीरा पटेल यांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं पुढे आलंय। त्याचप्रमाणे अभिनेता शाहिद कपूरच्या बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्येही डेंग्यूच्या अळ्या सापडल्यात। विद्या बालन आणि शाहिद कपूर हे एकाच इमारतीत राहतात। मुंबई नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनमधील MSRDCचा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे। शिवसेना आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांनी या प्रकल्पासाठी मुंबईतील भूखंड विकण्यास आक्षेप घेतलाय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपलं मत मांडलंय। भूखंडातील काही जागा सरकारनं सर्वसामान्य मुंबईकरांसाठी क्रीडांगण म्हणून राखीव ठेवावी। नक्कीच यातून मुंबईत आणि या कॉरिडॉरचं भलं होईल असं खोचक विधान ठाकरे यांनी केलंय। मनसेनं या प्रकल्पासाठी मुंबईतील 1 इंचही जागा विकू देणार नाही असा इशारा दिलाय। प्रकल्पाला विरोध नाही, मात्र तो मुंबईतील मोकळ्या जागांच्या मोबदल्यात नको। या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं आर्थिक सहाय्य करावं किंवा राज्य सरकारनं इक्विटी बॉन्डच्या माध्यमातून निधी उभारावा, त्याला केंद्र सरकारनं हमी द्यावी अशी भूमिका मनसेनं मांडली आहे। मुंबईचे जे विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला सुद्धा आज म्हाडाकडे पण कुठलेही ओपन प्लॉट्स नाही आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढा देशभरातनं इन्कम टॅक्स कलेक्ट होतो त्याचा 60% इन्कम टॅक्स हा मुंबईतनं दिला जातो। मग एवढ्या सगळ्या गोष्टी मुंबईने द्यायच्या आणि जेव्हा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची वेळ येणार तेव्हा केंद्राकडे कुठली दमडी तुम्ही देणार नाही, आम्ही आमच्या जमिनी विकायच्या। या गोष्टीला आमचा 100% विरोध आहे। आम्ही मुंबईतली 1 इंच सुद्धा जागा विकू देणार नाही। केंद्राने याचे पैसे पाठवले पाहिजे, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाजवळ रायफलमधून सुटलेल्या गोळीमुळे पोलीस शिपाई जखमी झाले। सागर मलुसकर असं या 22 वर्षीय पोलीस शिपायाचं नाव आहे। सागर मलुसकर हा 2014 साली पोलीस दलात भरती झाला होता। त्याच्या डाव्या खांद्याला SLR रायफलमधून सुटलेली गोळी लागली। सागरला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र पुढच्या उपचारासाठी सागरला जिप्टर रुग्णालयात हलवण्यात आलंय। मूळचा नाशिकचा असलेल्या सागरनं आत्महत्येचा प्रयत्न केला की गोळी चुकून लागली याचा तपास पोलीस करतायत। अभिमत विद्यापीठांना सुप्रीम कोर्टानं दणका दिला। MBBS आणि BDSच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। सेंट्रलाइज्ड प्रवेश प्रक्रिया नाकारणाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला। या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयाला कोर्टानं स्थगिती दिली आहे। ही प्रवेश प्रक्रिया सरकारमार्फत करण्याबाबत राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। प्रवेश प्रक्रियेच्या आड अभिमत विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांची लूट सुरू होती। राज्य सरकार प्रवेश प्रक्रियेसाठी 1000 रुपये तर अभिमत विद्यापीठ 5000 रुपये घेतात। या प्रवेश प्रक्रियेवरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठ आमने सामने आले होते। अभिमत विद्यापीठांनी राज्यांनी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा आदेश धुडकावला होता। हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं यावर स्थगिती आणली होती। हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।